व्यंकटेश रनखाम सर, सिंधुताई रनखाम आणि समस्त रनखाम परिवारातर्फे सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करते. तोरंब्याहून आलेलं भजनी मंडळ आणि आपले गर्जे महाराज आपल्यासोबत आहेत. गुरुजी आपलंही स्वागत. त्याचबरोबर मुळज, जकीपूरवाडी, उमरगा इथून आलेले, तोरंबा इथून आलेले सगळे भक्तगण यांचंही स्वागत करते. हे मंदिर बांधून आज 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 3 वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती आणि तोही सोहळा आपण सगळ्यांनी याची डोळा याची देही पाहिलेला आहे. आणि याची देही पाहत असताना त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेत असताना दरवर्षी या वर्धापन दिनाला आपण हक्काने आपलाच कुटुंबातील एक सोहळा समजून प्रत्येक वर्षी यावं अशी सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करते. हा कार्यक्रम, हा सोहळा ज्यावेळेस आपण दरवर्षी पाडव्याच्या दिवशी साजरा करणार आहोत, प्रत्येक पाडव्याला या दिवाळीला आपल्याला ज्ञानरूपी दिवाळी साजरी करायची आहे. ज्ञानाचा दिवा आपल्या प्रत्येकाच्या मनात तेवत राहावा ही यामागची श्रद्धा आहे. पप्पांनी म्हणजे सरांनी ज्यावेळेस हे मंदिर स्थापन केलं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी असो, नैतिक बांधिलकी असो, जबाबदाऱ्या असो, गावासाठी गावासोबत जोडली गेलेली जी नाळ आहे ती असो, विठ्ठलाशी जोडली गेलेली जी नाळ आहे ती असो, अथवा आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या माणसांसाठी आपल्याला काहीतरी करायचं ही भावना असो, या भावनेतून हे मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि या मंदिराचं श्रेय आपल्या सगळ्यांचंच आहे. कारण की विठ्ठल रुक्मिणी आपल्याला इथेपर्यंत बोलवत आहेत. भगवान विठ्ठलाने आपल्याला इथे येण्याची संधी दिली, याचाच अर्थ की आपण त्यांच्याशीही तितक्याच प्रेमाने, आपुलकीने जोडले गेलेलो आहोत. श्री संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, जी ओवी मी आज इथे फक्त सादर करते 2 मिनिटांमध्ये. म्हणजे माझं प्रास्ताविक जे आहे हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर संत ज्ञानेश्वर असं म्हणतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची, तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करे. जर दिवाळी करायची असेल तर फराळाची दिवाळी आपण सगळेच करतो, पण आपल्याला काही या दिवाळीच्या निमित्ताने काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. जसं मत्सर आहे, एकमेकांविषयी असलेली जी काही मनामध्ये अडी असेल ती दूर करणं, अहंकार रूपी जो शत्रू आहे तो दूर करणं, हे अंधकार जो आपल्या मनामध्ये आहे तोही दूर करणं तितकंच आवश्यक असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सूर्य अधिष्ठिली प्राची, सूर्योदयाच्या वेळेस जसं सूर्य कुठलीही दिशा न पाहता सगळ्या दिशेने तो समान प्रमाणामध्ये प्रकाश सगळीकडे देतो, त्याचप्रकारे आपणही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन होऊन आपल्या सगळ्यांसाठीच विठ्ठल आणि त्याच प्रेमाने, त्याच भक्तिभावाने, त्याच श्रद्धेने, त्याच आपुलकीने आपणही इथे एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. जगा जाणीव दे प्रकाशाची, त्या सूर्यप्रकाशामुळे जसं आपल्याला जाग येते, झोपेतून येते. अनेक प्रकारची झोप असते. झोप ही एका प्रकारची नाहीये. काही मानसिक झोप असते, काही शारीरिक झोप असते, काही बौद्धिक झोप असते, काही जाणून बुजून हेतुपुरस्सर जो माणूस झोपतो त्याला आपण जागा करू शकत नाही. असं म्हणतात की जो जाणीवपूर्वक अट्टहासाने झोपलेला आहे त्याला आपण कधीच उठवू शकत नाही. आणि हा अट्टहास सोडण्यासाठी ज्ञानरूपी या गंगेचं, या प्रवचन आपल्याला जे आहे लाभलेलं आहे, कीर्तनकार जे आपल्याला लाभलेले आहेत गुरुजी त्यांच्या, आणि इथे शरद महाराज पण उपस्थित आहेत. शरद महाराज गेल्या वर्षी आपल्यासोबत होते, याही वर्षी ते आपल्यासोबत आहे, आपलं अहोभाग्य आहे. तैशी श्रोती या ज्ञानाची दिवाळी करी, तसेच ज्ञानाचा प्रकाश श्रोतांच्या मनात पसरून अंतकरणात सुद्धा ज्ञानाची दिवाळी पसरवायला हवी. आणि म्हणून हा अट्टहास आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, पाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि नामस्मरण करावं, चिंतन करावं, मनन करावं, भगवंताशी एकरूप व्हावं. आणि या दिवाळीमध्ये, या पाडव्याच्या निमित्ताने, दरवेळेस वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, विठुरायाचं नामस्मरण करतो आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आपण असा कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम ठेवतो. तर प्रत्येक पाडव्याच्या दिवशी आमंत्रणाची वाट न पाहता आपण इथे सगळ्यांनी यावं ही आत्ताच रनखाम कुटुंबाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करते. हा सोहळा आपल्या सगळ्यांचा आहे, कुणा एकाचा अजिबातच असू शकत नाही. विठुराया सगळ्यांचा आहे, तो तुमचा आहे, तो माझा आहे, तो इतर सगळ्यांचाच आहे. त्याचबरोबर अजून एक अशी विनंती आहे की मंदिर ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस त्या मंदिराचं सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आपण प्रत्येकाने घेतलेली आहे. खास करून आपलं भजनी मंडळ जे आहे ते इथे येईलच 2 मिनिटांमध्ये. दर एकादशीला त्यांच्यातर्फे भजन इथे होतं. आपले वारकरी संप्रदायाकडनं आपले वारकरी दरवेळेस दिंडीमध्ये जातात. तर या सगळ्याच याच्यातून सामाजिक बांधिलकी जतन करत मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याही पलीकडे जाऊन विठुरायाची चरणी लीन होऊन जेवढी भक्ती करता येईल तेवढी आपण सगळ्यांनी करावी ही विनंती.